तर शिवसेना ठाकरे गट आमने सामने आलेले आहेत। एकीकडे शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष आहे तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडून जोरदार निषेध। शिवसेनेकडून पेढे भरवत आनंद व्यक्त केला जातोय तर ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आम्ही सदैव ठाकरे यांच्या सोबत असे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर शिंदे गट जल्लोष करतोय तर एकीकडे ठाकरे गट आक्रोश करताना पाहायला मिळतोय। या निकालानंतर शिंदेंचीच शिवसेना ही खरी शिवसेना असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। तर शिंदे यांचीच गटनेतेपदी निवड ही वैध ठरवण्यात आलेली आहे। भरत गोगावले यांना प्रतोदपदी मान्यता देण्यात आल्यानंतर यावर शिवसेनेकडून जल्लोष व्यक्त केला जातोय तर ठाकरे गटाकडून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जातोय। एकीकडे फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे काळ्या फिती लावून या सगळ्याचा निषेध व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे निकालानंतर शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आलेले आहेत। शिवसेनेकडून पेढे भरवत या सगळ्याचा आनंद साजरा करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करत या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आल्याची दृश्य काही क्षणात आपण पाहणार आहोत। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलेली होती। एकीकडे शिंदेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष होता तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। निकालानंतर दोनही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय सध्या परिस्थिती आहे? या निकालानंतर ठाकरे गट आणि शिवसेना आमने सामने आल्याची बातमी समोर येते। लागवी जे आपण पाहत असाल की एकीकडे जल्लोष साजरा केला जातोय तर दुसरीकडे निषेध व्यक्त केला जात आहे। शिंदे गटाकडून जल्लोष साजरा केला जात आहे कारण निकाल त्यांच्या बाजूने लागलेला आहे आणि आमदार जे आहेत ते आता कुठेतरी या ठिकाणी बचावलेले आहेत। तर दुसरीकडे ठाकरे गट जो आहे त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। आम्ही सदैव ठाकरेंसोबत अशा आशयाचे बॅनर जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये झळकलेले आहेत आणि हे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। जल्लोष चालू होता त्याच वेळेला दुसरीकडे निषेधही व्यक्त केला जात होता। यावेळेला पोलीस यंत्रणा जागेवर सावध असल्या कारणानं या ठिकाणचा जो काही वाद होता तो मिटवताना यश प्राप्त झालेला आहे। मात्र एकीकडे आनंद दिघे, दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची देखील फोटो जे होते ते हातामध्ये घेऊन जो होता इकडे जल्लोष केला जात होता तर दुसरीकडे आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो जे आहे ते हातामध्ये घेऊन जो आहे तो जल्लोष साजरा केला, निषेध व्यक्त केला जात होता। तर जल्लोष साजरा करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना जो आहे तो या ठिकाणी आमने सामने आल्याच्या नंतर त्यांना तुम्ही अशा प्रकारे जल्लोष साजरा करताय, तुम्ही गद्दारी करून या ठिकाणी यशस्वी झालेला आहात, अशा प्रकारची भावना जी आहे ती व्यक्त केल्याच्या नंतर हा बराच वेळ राडा जो होता तो पाहायला मिळालेला होता। मात्र तरी सुद्धा पोलिसांच्या या मध्यस्थीमुळे हा वाद जो आहे तो मिटलेला आहे। मात्र यावेळेला या ठिकाणी आमदार जे होते जयस्वाल हे या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा हा जो काही राडा झालेला होता तो मिटवण्याचा प्रयत्न केलाय। मात्र बराच वेळ हा राडा असल्या कारणानं या ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। लागवीजी, निश्चित धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता। शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने आल्याची ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली। या निकालानंतर एकीकडे जल्लोष साजरा केला जातोय शिवसेनेच्या या सगळ्या गटात तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून या निकालाचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। आता मात्र ही परिस्थिती मावळलेली आहे, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे। शिवसेना आणि ठाकरे गट काही काळ आमने सामने आल्याची ही दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर मधली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।